सगळ्यांना दंडवत प्रणाम. तर बर्थडेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. आता बर्थडे बाबूचा झाला होता. सर्वांना म्हणते की आई माझा बर्थडे झालाय, इतका सगळा पसारा झालाय, राहू दे बाई मीच आवरते. म्हणून बाळ माझं कामाला लागलं सकाळी सकाळी झाडू आणि सुपली घेऊन. आणि ही जी कपडे आहेत ना तर ते आम्ही दीदीची घालतो, म्हणजे आम्हाला दीदीचे कपडे खूप जास्त आवडतात. आणि महत्वाचं म्हणजे नेहमीपेक्षा लवकर हाय उठली ती आज. सगळ्यांना दंडवत प्रणाम. सकाळ तर झाली, नाश्ता वगैरे झाला, आमचा चहा पाणी. आता काल आमच्या बाबूचा बर्थडे तरी छान सेलिब्रेट झालाय, पण आता बर्थडेचा कालचा पडलेला पसारा आहे अजून आमच्याकडं, तो काढायचा आहे. झालं ना बाबूचा बर्थडे? इकडे बघ बाबू, बर्थडे करायचा का बस अजून? आत्ताच नाश्ता झालाय माझ्या बाबूचा, हो ना बाबू? दाखव. असं धर ना, असं तसं कसं दाखवते, असं धर. हे बघा, हे मोबाईल मधलं बघून शिवण्यानं सेम टू सेम बनवलंय. क्लेचं बनवलंय, क्लेचं. हे बघा असं असं काहीतरी. हे नको बाबू, दीदीचं आहे. बाबूचा बर्थडे बास का करायचा आहे अजून? बाबू माझा कंटाळा आहे जरासा बर्थडे मुळे कालच्या. तुला क्ले पाहिजे का? ए दिदे, बाहेर ड्रावर मध्ये कालचा थोडासा क्ले असेल जुनावाला, दे ग हिला. थांब दिदी आणून देते. बास का बर्थडे करायचंय बाबूचा अजून? बस आता आमच्या दीदीचा बर्थडे करायचंय म्हणून सांग. अजून 2 महिन्यांनी झोपणार आहेस का तू? पक्का? कुठलं गाणं म्हणायचं? दत्तच? दत्त दत्त कुठलं म्हणायचं? नको दत्त नको, जय जयच म्हणायचं का? बाबूचा बर्थडे करायचा का अजून एकदा? एकदा करू की? बस का? फिटली का हाऊस? एकदाच बस बर्थडे, आता नको? बस का? आता दीदीचा बर्थडे करायचा आपण. कुणाचा? बाबूचाच करायचा का अजून? बरं चालेल. बाय कर सध्या माऊला, बाय कर म्हणा. मी झोपते म्हणा आता. बाबू झोपतोय म्हणा. कसा झोपणार बाबू आता? कसं? सकाळचा आमचा नाश्ता वगैरे झाला होता. बाबा सुद्धा खाली गेले होते, सोसायटीचं काम होतं म्हणून. आणि माझं महत्वाचं काम म्हणजे सर्वज्ञाला झोपवायचं काम शिवण्याकडे असतं दररोज. म्हणजे छान गाणं म्हणून अंगाई गाऊन ती तिला झोपवते. म्हणजे माझं इतकं मोठं काम ती सोपं करते ना, काही विचारू नका. मग ती सर्वज्ञाला झोपवत होती. त्याच्यानंतर मी माझ्या कामाला लागले, कारण काल बर्थडे होता आणि मग काल रात्री आम्हाला सगळंच आवरेपर्यंत उशीर झाला. त्यामुळे मी रात्री काहीच केलं नाही, सगळा पसारा जसाच्या तसा होता. आणि मग मी तशीच झोपून गेले, कारण ऊन इतकं पडतंय आणि दिवसभर सुद्धा इतकं दमले होते ना, काही विचारू नका. तर सुरुवात तर बेडरूम पासून केली. काल कपडे वगैरे सगळे असे विस्कटलेले, म्हणजे आता छान तयार व्हायचं, नवीन कपडे घालायचे म्हटलं तर घरात पसारा तर होणारच. म्हणून म्हटलं बेडरूम पासून सुरुवात करूया, म्हणजे एक एक रूम आवरत केलं की पसारा पण जास्त होणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे सर्वज्ञाला असा कंटाळा वगैरे आला होता कालच्या बर्थडेमुळं. ती रडली वगैरे नाही, अजिबात त्रास दिला नाही तिनं. सकाळी उठली लवकर, नाश्ता वगैरे तिचं तिचं खाल्लं आणि परत ती निवांत झोपून गेली. आता काही ती लवकर उठणार नाही, म्हणजे कमीत कमी 2-2.5 तास तर काही ती उठत नाहीये झोपलेली. दररोजच दुपारी ती झोपते, पण थोडंसं उशिरा झोपते. पण आज लवकर झोपली, कारण रात्री पण उशीर झाला होता झोपायला. आता हे मेकअपचं वगैरे आहे ना, तर त्या दोघींनी खूप सारं उचकून ठेवलं होतं. म्हटलं आता निघलायच पसारा तर सगळंच आवरून ठेवूया. आणि प्रत्येक सेक्शनला ना माझ्याकडे असे छोटे मोठे प्लास्टिकचे डबे आहेत. तर त्या डब्यामध्ये मी सगळं भरून ठेवत असते. एकामध्ये क्लिपा, जे काही सामान आहे ते माझं वेगळं असतं आणि त्यांचं वेगळं असतं, म्हणजे मिक्स होऊन जात नाहीये, म्हणून मी तसं ठेवून देते. आणि ड्रेसिंग टेबल आहे, इतकं सगळं सामान असून वरच्या 2 कप्प्यामध्येच माझं सगळं बसून जातं. आणि जे सर्वज्ञाला हाताला येऊ नये अशा ठिकाणी मी गोष्टी ठेवत असते. त्याच्यानंतर हाताने धुवायचे कपडे वेगळे केले, जे नवीन होते ते. आणि जे मशीनला लावायचे होते ते सुद्धा मी एका पाटीमध्ये भरून ठेवले. आणि म्हटलं आता मशीन तर मी उशिराच लावणार आहे सगळं काम झाल्यानंतर, कारण तोपर्यंत एक एक कपडे पडत राहतात आणि मग डबल मशीन लावण्यापेक्षा म्हटलं एकदाच लावूया. आता कपाट माझं बऱ्यापैकी आवरून झालं होतं. म्हटलं आता बेड पण एकदा क्लीन करून घेतला की मग ह्या बेडरूमचं काम झालं. आणि ह्या ज्या गोष्टी असतात ना, तर त्या मग मलाच करायला लागतात. दुसरं कोणी नाहीये घरात आणि माझ्या 2 मुली आहेत. आणि असं काही घरात कार्यक्रम वगैरे झालं तर माहिती किती पसारा पडतो. त्याच्यानंतर पोरं आली होती, मग त्यांना नाश्ता वगैरे दिलेला आणि मग त्यांना चहा केला. आता त्यांच्यासोबत मी पण थोडासा चहा घेतला. आणि म्हटलं आता इतकं म्हणजे पटपट पटपट आवरून घेतलं. म्हटलं 5 मिनिटं बसून चहा प्यावा आणि मग बाकीच्या कामाला लागावं. आणि थोडंसं पोरांसोबत बोलत बसले. म्हटलं आता लगेच दुसरी बेडरूम क्लीन करून घ्यावी. तर मी लगेच कामाला लागले. आता या बेडरूम मध्ये इतका फार जास्त काही असा पसारा नव्हता. आणि इकडची बेडरूम कोणी जास्त वापरत पण नाहीये, त्याच्यामुळे ज्या मुलींची खेळणी टेंट वगैरे असते किंवा माझी शिलाई मशीन, वॉकिंग पॅड आहे, त्या गोष्टी असतात तिथं.
आणि अजून पण सर्वज्ञ झोपली नाही. शिवण्या तिला झोकाच देते. इकडची सुद्धा बेडरूम मी पटकन आवरून घेतली. महत्वाचं म्हणजे आज माझी अजून देवपूजा सुद्धा झालेली नाहीये, कारण घरच पारूस आहे, झाडूनच काढलेलं नाही अजून, त्याच्यामुळे देवपूजा सुद्धा झालेली नाहीये. देवाची पण जी काही भांडी वगैरे होती ती उचलून मी घासायला ठेवून दिली. आणि आता नंबर येतो तो म्हणजे घराचा महत्वाचा पार्ट म्हणजे हॉल. ओंकार तर बाहेर गेले होते, पण अक्षयला म्हणलं तुम्ही आतमध्ये जाऊन बसा म्हणजे मला सगळं क्लीन करता येईल. आता एकांची बर्थडेची गिफ्ट वगैरे आलेली इथेच वरच्या कॅबिनेटमध्ये मी ठेवले होते. आणि ते फोडायचे जे असतं ना ते रंगीबेरंगी कागद उडतात तसे काहीतरी आणलं होतं. त्याच्यामुळे सगळ्या सोप्याखाली आणि सगळ्या सोप्याच्या स्कोच खाली सुद्धा हे अशा रंगीत कागद उडाले होते. आणि पोरं होती लहान, त्याच्यामुळे पसारा तर होणारच. तर आम्ही अगदी सगळं सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं. आणि हे जे आहे ते आठवड्याला एकदा मी डीप क्लीन करूनच घेते. पण आता 2-3 दिवसापूर्वीच केलं होतं, पण आता याच्यामुळे सुद्धा मला करावं लागलं. आणि खरंच जर व्हॅक्यूम क्लीनर नसेल ना तर असं क्लीन करताना बरीच आपदा होते बरं का. त्याच्यामुळे एखादा व्हॅक्यूम क्लीनर असायलाच पाहिजे. आता माझ्याकडे नाहीये, त्यामुळे सगळ्या गोष्टी मला हातानेच क्लीन कराव्या लागतात. नंतर इकडचा टेबल असतो जे की बाबा लॅपटॉप वगैरे ठेवतात, तर तिथलं स्वच्छ करून घेतलं. आणि महत्वाचं म्हणजे या टेबलवर कंटिन्यू शिवण्याचा पसारा असतो. अभ्यास असला तरी ती तिथंच करते, तिचे खेळणे असली तरी ती तिथंच पसारा मांडून ठेवते. सगळ्या गोष्टी तिथंच असतात. नशीब की सर्वज्ञाचा बर्थडे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाबांना पण सुट्टी होती, म्हणजे सुट्टीचाच दिवस होता, त्याच्यामुळे म्हणजे सकाळी टिफिन वगैरे बनवायची अशी काही गडबड नव्हती. आता हॉलमधलं सोफा वगैरे सगळं क्लीन करून झालं होतं. आणि अजून किचन बाकी आहे, मी तुम्हाला दाखवते नंतर. मला आता पटकन सगळं झाडू मारून घेऊया अगोदर. चिकवते सगळा कचरा जो आहे ना तो तो पायाला चिकटतो. अक्षरशः मी रात्री जे जेवलेलं होतं ना तेवढंच खरकटं मोडलेलं, बाकी काही सुद्धा केलं नव्हतं. नाही फरशी पुसली होती, नाही गिफ्ट भरून ठेवले होते, ना झाडून काढलं होतं, अजिबात नाही, काहीच केलं नव्हतं. आता हे कागद वगैरे झाडायचे म्हणलं तर, आणि काय होतं अशा ज्या गोष्टी असतात सोफा वगैरे सगळं काढून झाडायचं म्हणलं ना तर कमीत कमी 40 मिनिटं लागतात मला सगळं झाडायला. आणि सर्वज्ञ झोपल्याशिवाय काही गोष्टी अजिबात करता येत नाहीयेत. आता बाळाचा बर्थडे तर करायचा होता, आणि बाहेर कुठे जास्त पैसे खर्च करणं पण ते बुद्धीला पटत नाहीये. त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी असतील तर त्या घरातच. मस्त सोफ्याच्या खालचे ड्रावर वगैरे काढून सुद्धा मी सगळं झाडून घेतलं. तरी मी सकाळी ना मोठा मोठा कचरा जो असतो ना तो सगळा उचलून घेतला होता, तरी सुद्धा इतका कचरा निघलाय. आणि शिवण्याने छान असा क्लेचा गणपती बनवलाय, त्याला मस्त डेकोरेशन केलंय. अशा कंटिन्यू ऍक्टिव्हिटी तिच्या चालू असतात. आणि आता हे बघा माझं किचन. म्हटलं आता जरा पाणी प्यावं आणि मग किचनला लागावं. तर आता केलं तरी आपल्यालाच करायचंय, नंतर दुपारनं केलं तरी सुद्धा हे काम आपल्यालाच करायचंय. म्हणजे बायकांना कुठंच सुट्टी नाही. आता मी भांड्याला लागले होते, कारण इतकी भांडी होती ना, अक्षरशः मला भांडी बघून असं वाटत होतं की जाऊन झोप. पण नंतर असा विचार केला की झोपलं तर उठून परत मलाच घासायचे. मग अक्षय गप्पा मारत होते, अजून मशीन बाकी होती. अक्षयशी गप्पा मारत मारत मी भांडी घासून घेतली. तर काय झालं रात्री पत्रवाळ्या थोड्या असल्यामुळे त्या संपल्या, आणि मग नंतर आम्ही जे घरचे राहिलो होतो सगळ्यांनी ताटामध्ये जेवण केलं, त्याच्यामुळे बऱ्यापैकी जास्त भांडी पडली होती. आणि एवढ्या जणांचा स्वयंपाक, मग बर्थडेचं वगैरे ज्या काही गोष्टी असतात त्याच्यामुळे इतका राडा पडला होता ना, काही विचारू नका. आणि रात्री काही सगळं करण्यासाठी म्हणजे अंगात कॅपॅसिटीच नव्हती तेवढी की मी सगळं काम करून झोपेल. त्या सर्वज्ञ सुद्धा माझ्याशिवाय झोपत नाहीये, म्हणजे तिला झोपवावं लागतं, आई जवळच लागते, त्याच्यामुळे मग हातातलं काम सोडायला लागतं तिला झोप आली की. मी इतकी पटपट पटपट भांडी घासून घेतली. आणि भांडी घासण्यासाठी मी ना लिक्विड वापरते, म्हणजे लिक्विडनी ना भांडी पटकन स्वच्छ होतात आणि धुवायला वेळ लागत नाही. तर साबण असेल ना तर ते भिजक होतं, मग ते भांड्याला चिकटून राहतं, ते धुवायला पण प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे. आता सर्वज्ञ उठली की परत त्यांना दोघींना खायला वगैरे करायला लागेल. तोपर्यंत बाबा आले खालून, आणि ऊन इतकं पडलं होतं की त्यांना प्यायचा होता सरबत. मग मी सगळ्यांसाठी सरबत केला. अजून माझी भांडी तशीच आहेत. तोपर्यंत यांचं चालू झालं. आता यांना छान सरबत दिला आणि मी सुद्धा बसून सरबत पिला. आता या दोघांचं काम चालू होतं. सर्वज्ञ सुद्धा उठली होती आणि हिचं म्हणणं होतं की मला लॅपटॉप बघायचा आहे. त्याच्यानंतर एक मशीन झाली होती, पोरं वगैरे कपडे धुवायला घेऊन आलेले. म्हटलं मशीन झाली तर ग्रिलवर इतका धुरळा बसतो ना उन्हाचं, काय विचारू नका. आमच्या इकडे तर इतकी धूळ येते. दररोज जरी पुसले ना तर दररोज तेवढा धुरळा येतो. अगोदर पोरांची कपडे लावून घेतली होती मशीनला, म्हटलं नंतर आमची लावूया. कारण सगळे कपडे वन टाइम लावले ना तर मग वाळायला पण जागा राहत नाही. आणि इतके कपडे होते की 2 मशिनी तरी आज आरामात झाल्या असत्या, आणि हातानं मी धुणार होते ते कपडे वेगळेच होते माझे. तर हे कपडे पटपट मी वाळत घालून घेतले. तोपर्यंत आमचा बाबू सुद्धा आला होता. शेजारच्या काकांकडून मस्त खरबूज घेऊन आली होती. म्हणजे जागी असली ना की तिला असं घरात बसवत नाहीये, सतत ती फिरत असते इकडं तिकडं इकडं तिकडं असं. म्हणजे घरात कितीही माणसं असली तरी तिला घरात बसवत नाही, ती फिरतच असते. आणि आजकाल आता ती झोळीत झोपते, तिचं फिडिंग बंद केलंय त्याच्यामुळे ती झोळीमध्ये छान झोपते दररोज. सकाळची फक्त झोपते दुपारची झोळीत, मग संध्याकाळी ती घरामध्ये झोपते बेडवर.
मस्त हिचं खरबूज खाणं चालू होतं. आणि म्हणजे ही कामं जरी दिसायला छोटी दिसत असणार तरी याच्यामध्ये खूप वेळ गेलाय माझा. आता व्हिडिओ मी ते इतक्या स्पीडने केलेत त्याच्यामुळे व्हिडिओ सुद्धा छोटा झालाय. नंतर सकाळचे वाळलेले टॉवेल वगैरे होते ते सुद्धा घड्या करून ठेवले. अजून झाडांना पाणी घालायचंय. आणि महत्वाचं म्हणजे काय होतं, घरात दुसरं काम करणारं कोणी नाहीये त्यामुळे सगळा लोड माझ्यावरतीच येतो. आणि लहान मुलं असतील तर कामं सुद्धा उरकत नाहीयेत. म्हणजे त्यांचं खाणं पिणं, ते रडले तर त्यांना घेणं, अगोदर मुलांचं बघावं लागतं आणि मग कामाचं बघावं लागतं. नशिबाने बाबांना सुट्टी आहे, त्याच्यामुळे एवढं काही वाटलं नाहीये. त्याच्यानंतर बाबा बाहेर गेले होते. मग येताना त्यांनी सगळ्यांसाठी मस्त अशी मँगो लस्सी आणलेली. आणि शिवण्या सर्वज्ञाला मँगो लस्सी प्रचंड आवडते. लस्सी बाहेरून आणतो, चिप्स मात्र मी घरीच तळून देते आणि ती त्याच्यामध्ये डिप करून खातात. खूप आवडतं दोघींनाही. दांडवत 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 चक्रधरा सुखी ठेवा माझ्या दिवट्याला. बास रे बाबू, बास बास बाबू. त्याच्यानंतर बाबा उन्हात आल्यामुळे दमले होते, झोपून गेले. पण बाबा झोपले तर आमच्या सर्वज्ञाला कुठं दम दम निघतोय की बाबा झोपले नाही पाहिजे, मग माझ्यासोबत कोण खेळणार, असं तिचं म्हणणं असतं. म्हणजे ती कुणाला झोपू देत नाही. एकदा का तिची झोप झाली ना की विषय संपला. मग सगळ्यांनी हिच्या बरोबर खेळायचं किंवा ही म्हणेल तसं करायचं, असं चालू असतं. म्हणजे ही खेळत असते किंवा काहीतरी खायला बनवून देत असते, मग ते खायचं, या गोष्टी तिच्या सुरू असतात. हा बस बस हा माहित नाही हा बस बस हा हा बस बस खुर्ची खुर्ची अक्षय खुर्ची. शिवण्या सावकाश, शिवण्या सावकाश. ग्रास फाटलं का? हाय. बस की मग हा असं आहे हा बस नाही अक्षय वाकडं झालं. अक्षय वरची बाजू खाली आहे. हा हा बस. बस हा बस 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 पाय शिवण्या पाक वाकडा झाला. अक्षय पडल तुझ्या तोंडावरती येत. वर बस तू अक्षय दादा तर पडला. आता हे बघा, अक्षयला चेअरवर बसले होते आणि या दोघींनी दोन्हीकडे ओढण्या बांधल्या होत्या आणि त्याची झोका बनवून खेळत होते दोघी जण. म्हणजे दोघींनी, शिवण्याने सर्वज्ञाला पण बांधून दिली होती आणि तिला बी बांधली होती. महत्वाचं म्हणजे काय होतं, जसं शिवण्या करेल ना तसं सेम सर्वज्ञाला करायचं असतं. म्हणजे काहीच फरक नाही. शिवण्यानं जर रेड ओढणी घेतली तर तिला तीच ओढणी पाहिजे असते. मग लगेच शिवण्या पण देऊन टाकते. पण तिलाही वाटतं की मला ती खेळू देत नाही, मला पाहिजे तसं राहू देत नाही. आता ही भांडी जर म्हणायला गेलं ना तर जवळजवळ 3 जाळे भांडे होते की मी घासलेले. म्हणजे मलाच कळत नव्हतं की मी इतके भांडे कधी घासले किंवा मी सकाळपासून इतकं काम केले. त्याच्यानंतर सगळे भांडे वाढले होते. म्हणलं पटपट सगळे भांडे एकदाचे लावून देते. म्हणजे काय होतं, मग आता संध्याकाळ झाली होती आणि आमचा 4-5 जणांचा परत स्वयंपाक करायचा होता मला. तर दुपारी तरी काही शॉर्टकट वगैरे खाऊन भागलं होतं. अजून दूध सुद्धा गरम केलं नव्हतं, चहा बनवायचा होता. पण म्हटलं एकदाची भांडी लावली की मग पसारा सगळा बऱ्यापैकी कमी होतो. आता मी फरशी वगैरे सुद्धा पुसली होती पण तो काही व्हिडिओ मी नाही घेतला. कारण फरशी पुसल्याशिवाय तर घरात फ्रेशनेस अजिबात वाटत नाही. त्याच्यानंतर मस्त सगळी भांडी वगैरे लावून घेतली. सगळ्यात कंटाळवाणं काम येतं बरं का, कपड्यांच्या घड्या करणं आणि भांडी ट्रॉलीमध्ये लावणं. इतका वेळ घासायला जातो ना तितका लावायला सुद्धा जातो बरं का. वाटतं तेवढं काय म्हणजे कुठलीच गोष्ट सोपी नाहीये. इव्हन तुम्ही रॅकला भांडी लावा किंवा मग तुमचं फर्निचर असेल तर ट्रॉलीमध्ये लावा. पण ते भांडी लावल्याशिवाय मनाला समाधान पण मिळत नाही आणि किचनवरचा पसारा पण हलत नाही. त्याच्यानंतर चहा केला आणि सकाळपासून मी आत्ता मोबाईल हातात घेतलाय. म्हटलं जरा मोबाईल बघावं आणि चहा प्यावं. तर 5-10 मिनिटं बसले आणि मग लगेच मला स्वयंपाक करायचा होता. सकाळचा माझा हॉल आणि आत्ताचा हॉल माझा कसा दिसतोय बघा. एकदम असं मन प्रसन्न आणि फ्रेश वाटत होतं. जर घरामध्ये धुरळा असेल किंवा घाण असेल ना तर घर असं अगदी जड-जड वाटायला लागतं बरं का. म्हणजे माझा तर अनुभव. एकदम असं जड-जड वाटतं आणि जेव्हा आपण सगळं क्लिनिंग करतो, रोजच्या रोज स्वच्छ ठेवतो ना, तर एकदम असं हलकं आणि फ्रेश वाटतं घरामध्ये. त्यानंतर आज माझ्याकडे भाकरीचं पीठ संपलं होतं. सगळ्यांसाठी मस्त चपात्याच होत्या. म्हणून मी डाळीचा कुकर लावून घेतला आणि कणिक भिजवून ठेवली. म्हटलं तोपर्यंत भिजते. आज आमच्याकडे जेवायला होतं मस्त असा डाळ तडका, चपाती आणि मटकीची उसळ आणि भात असं होतं.
कारण भाजीला होतं बऱ्यापैकी, म्हणजे संपत आलेलं, आमटीसाठी काहीच नव्हतं. म्हणून म्हटलं आज मस्त असा डाळ तडका बनवूया. असंही खूप दिवस झाले खाल्लेला नाहीये म्हणून. इतका कंटाळा आला होता, पण एवढ्या जणांचा परत मला स्वयंपाक पण बनवायचा होता. आणि म्हणजे काय होतं, प्रत्येक वेळी बाहेर खाणं किंवा जर लहान मुलं असतील ना, तर बाहेरचं खाणं पण तुम्ही जास्त नाही खाऊ शकत. कारण त्यांना त्या गोष्टी पचतील. उगाच आजारी पडून परत दवाखान्याला पैसे जायचे असं होतं. म्हणजे आम्ही बाहेरचं खात नाही असं नाही, खातो कधीतरी खातो. प्रत्येक वेळी असं बाहेरची कुठलीच गोष्ट आम्ही खात नाही किंवा मी मुलींना सुद्धा देत नाही. महत्वाचं म्हणजे आम्हीच खात नाही. त्याच्यामुळे त्यांना द्यायचा तर काही जास्त प्रश्नच नाहीये. आता डाळ तडक्यासाठीच्या ज्या लागणाऱ्या भाज्या वगैरे होत्या, तर त्या मी सगळ्या कट करून घेतलेल्या. डाळीला फोडणी दिली आणि म्हटलं आता एकीकडे डाळ शिजायला ठेवून दिली आणि पटपट आता चपात्या लाटून घेऊया. आता मी काय करते, चपात्या पटपट एकदाच सगळ्या लाटून घेते आणि मग नंतर सगळ्या एकदाच भाजून घेते. म्हणजे सकाळची जेव्हा गडबड असते तेव्हा 4-4 लाटून घेते, कारण एकदम होत नाहीये. अशाने काय होतं, एकतर गॅसची बचत होते, गॅस जास्त वाया जात नाही. आणि माझं कसं आहे, एका काउंटरला गॅस आहे, मध्ये बेसिन आहे, इकडच्या बाजूला सगळं करावं लागतं. कारण एका बाजूचा जो किचन काउंटर आहे ना, त्याची साईज खूपच लहान आहे. तिथं फक्त गॅसच बसतो, दुसरं काही नाही करता येत. आणि तिथंच वरती एक्झॉस्ट फॅन असल्यामुळे मग तिथंच गॅस ठेवावा लागतो आणि ती दिशा सुद्धा पूर्व आहे. त्याच्यामुळे मग तिथं गॅस आहे आणि दुसऱ्या काउंटर टॉपवरती लाटून मग तिथं भाजावं लागतं. त्याच्यामुळे मग मी एकदाच लाटून घेते आणि नंतर भाजते जे काही चपात्या आहेत त्या. भाकरीला मात्र एकटं भाजायला लागतं, चपात्या मात्र लाटून घेते आणि भाजते. आता जर तुम्हाला गॅस बचत करायची असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे. चपात्या 5-6 लाटून घ्यायच्या आणि मग गॅस फुल करून एकदम पटपट भाजून घ्यायच्या. असं केल्यामुळे काय होतं, तुम्ही जर एकटं करणार असाल तर नक्कीच असं करा, स्वयंपाक उरकतो. आणि मग जर तुमच्याकडे कोणी मदतीला असेल चपाती वगैरे लाटून देणारं, मग तर काय बेस्टच ऑप्शन आहे. तर मी तरी एकटी असते आणि मला स्वयंपाक जास्त करावा लागतो, त्याच्यामुळे मग मी ही ट्रिक वापरते. आणि मला सुद्धा बरं वाटते की चपात्या पटकन उरकतात असं वाटतं. म्हणजे चपात्या तर तशा उरकतातच मला लाटायला किंवा भाजायला सुद्धा. पण इकडे-इकडं करण्यामध्ये बराच वेळ जातो आणि गॅस वाया जातो, म्हणून मी ही पद्धत वापरते. तर मस्त असा डाळ तडका सुद्धा माझा इथे तयार झालाय. आता सगळ्या चपात्या मी शेकून घेते आणि आमच्या इकडे घडीची चपाती असते, जी की तेल लावून करतात, तर ती चपाती आम्ही खातो. शक्यतो संध्याकाळची चपाती अव्हॉइड करतो, पण आज माझ्याकडे ज्वारीचं पीठ संपलं होतं, म्हणून मग मी चपात्या बनवून घेतल्या. त्याच्यानंतर तोंडी लावणीसाठी मला मटकी भाजायची होती. आता त्याच तव्यामध्ये मी तेल टाकलं, जिरं, मोहरी टाकली आणि मटकी टाकून घेतली. आता त्याच्यामध्ये मीठ, हळद आणि कोथिंबीर टाकलं आणि 1-2 मिनिटं परतून घेतलं. नंतर गॅस बंद केला आणि झाकण ठेवून दिलं, म्हणजे मटकी छान अशी वाफवेल. जर तुम्हाला मटकी म्हणजे जर काही तव्यामध्ये करायचं नसेल ना, तर जी भाजी असते ना किंवा दूध असतं, तर ते नंतर तव्यामध्ये ठेवलं की भाजीसुद्धा लगेच गरम होते आणि आपण जेवणासाठी घेऊ शकतो. आता बाबा गेले होते, सोसायटीची मीटिंग होती म्हणून मी शिवानी सर्वज्ञाला अगोदर जेवायला चारून घेतलं आणि म्हटलं मग बाबा आले की आपण जेवूया. पण बाबांना उशीर होणार होता, म्हणून नंतर मग मी पोरांना पण जेवायला दिलं आणि म्हटलं मग बाबा आले. आम्ही मॅपवर शोधत येईन. अंग आहे की नाही सांगून काय करतोय. आणि कंटाळा तर आलेला ना, काही सांगू नका. आणि असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा. भेटूया लवकरच पुढच्या